नमस्कार मंडळी. मी जगन्नाथ पाटील आपल्यासाठी आज एका नव्या कोऱ्या आणि करकरीत अशा चॅनेलचा उद्घाटनाचा सोहळा करण्यासाठी उभा आहे. हे चॅनेल म्हणजेच JP स्पीक्स. आजपासून मी हे सुरू केलंय कारण माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला आग्रह केला की सर, आपण या चॅनेलवर फक्त आमच्यासाठी काही माहिती द्या ना, कारण ते चॅनेलचं नावच ट्युटोरियल्सचं आहे. कधी संस्कृत, कधी इंग्रजी, कधी मराठी, अशी काही नवनवीन माहिती आम्हाला ऐकायला आवडेल आणि आमच्याप्रमाणेच असंख्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. हा विचार करून मी आजचं हे चॅनेल म्हणजेच JP स्पीक्स आपणा सर्वांसाठी सुरू करीत आहे. यामध्ये निरनिराळे अनुभव, निरनिराळ्या कथा, कविता, काही निरनिराळे प्रसंग या चॅनेलवरती मला टाकायचे आहेत. आपण जसं ट्युटोरियलचा भरभरून पाठिंबा दिलात तसं ह्या चॅनेललाही द्याल आणि मला उत्साहित कराल अशी आशा करतो आणि मी आजच्या कथेला सुरुवात करतो. मित्रांनो, आज सकाळच्या वेळेला शेजारच्या रेडिओवरून एक सुंदर गाण्याच्या ओळी कानावर आल्या. काय होत्या त्या ओळी? आपल्याला माहिती आहे, फार सुंदर गाणं आहे. मुलांना उत्साहित करणारं आणि मुलांकडून, भावी पिढीकडून अपेक्षा व्यक्त करणारं असं ते गाणं आहे. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आणि दुसरी महत्वाची ओळ काय? आईस देव माना, वंदा गुरुजनांना, जगी भावने हुनी या कर्तव्य थोर माना. का कोण जाणे, पण ह्या जगी भावने हुनी या कर्तव्य थोर माना या ओळीवर मी अडकलो, चिंतन करू लागलो. कर्तव्य श्रेष्ठ की भावना श्रेष्ठ? भगवद्गीतेचे हाच विचार आहे. पण मला आठवले ते के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. त्यांचं खूप जुनं कवडी चुंबक नावाचं एक नाटक आहे आणि त्यातलं एक वाक्य पहिलं आठवलं मला. ते असं आहे, दिवाळीच्या दिवसात तरी माणसाने आंघोळ करून बसावं. वाक्य छान आहे. दिवाळी जवळ आली आहे, पण हे दिवाळीच्या संदर्भात नाही आहे. हे वाक्य अशासाठी आहे की एका कर्तव्यदक्ष अशा मुलाने आपल्या बापाला त्याच्या चुकीची शिक्षा कशी केली या संदर्भाने त्या नाटकामध्ये एक प्रसंग आलेला आहे. काय होतं की बाप हा दुकानदार आहे, पण लबाडीने व्यवहार करणारा माणूस आहे. तो आपल्या तराजूच्या खाली एक लोखंडाचा तुकडा, लोहचुंबकीय तुकडा लावतो आणि मापात पाप करतो. अर्थात ही त्याची चोरी कधी उघड झालीच नाही, कारण येणारे अधिकारी चिरीमिरी घ्यायचे आणि निघून जायचे. पण कर्मधर्म संयोगाने त्याच्या मुलाने ही पदवी घेतली, ही परीक्षा पास झाला आणि त्याची नेमणूक तालुक्याच्या गावी झाली. आणि तालुक्याच्या गावाहून या ग्रामीण भागामध्ये एकदा त्यांची संपूर्ण टीम पाहणीसाठी यायची होती. गावातल्या व्यापाऱ्यांना हे कळलं. व्यापाऱ्यांनी काय सांगितलं, बाबा रे, आपल्याकडे ही टीम येते तेव्हा तू सावध राहा. या 2-4 दिवसात तरी तू खोटा धंदा करू नकोस. पण बाप म्हणतो, अरे माझा मुलगाच येणार आहे, काय करणार तो? बापाने असा विचार करून सोडून दिलं. पण त्यातल्या एका
शहाण्या व्यापाऱ्याने सांगितलं, बाबा रे, अरे दिवाळीच्या दिवशी तरी आंघोळ करून बसावं, म्हणजे तपासणीच्या दिवशी तरी सावध व्हावं. पण हाही सल्ला त्याने ऐकला नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलाच्या अधिपत्याखाली 10 माणसांची टीम आली आणि सगळं वजनमाप चेक करताना त्याला हे लोहचुंबकीय तंत्र सापडलं आणि त्याने बापाला ताबडतोब दंड केला. गावकरी जमले होतेच. त्यांना नवल वाटत होतं, मुलगा काय करतो आता, सोडतो की शिक्षा करतो की गोडी गुलाबीने घेतो, काय करतोय पाहण्यासाठी गावकरी गावातले सगळे लोक जमले होते. तिथल्या तिथे मुलाने दंडाची पावती फाडली. अर्थात तो मुलगाच गुन्ह्याला शिक्षा केली, पण शेवटी बाप तो बाप आहे. त्याने आपल्या खिशातून दंड भरला आणि मग बापाला मिठी मारली. आपल्या लक्षात येईल, जगी भावने हुनी या कर्तव्य थोर माना. जर आपले सगळे अधिकारी कर्तव्याला थोर मानतील तर या देशातला भ्रष्टाचार नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. आपण माझी कथा ऐकलीत.